जय श्री महाकाल. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आजची सुरुवात माझ्या इडलीच्या बॅटरपासून झाली आहे. सकाळी सकाळी इडलीचं बॅटर वाटून घेतलेलं आहे मी आणि गरमागरम चाय पण पिलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी मस्तपैकी पावभाजी गरम केलेली आहे आणि माझी मुलांनी त्यांचा नाश्ता केलेला आहे पावभाजीच्या, जी रात्रीची उरली होती ती. आणि त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला ऑमलेट आणि पाव दिलेला आहे नाश्त्याला, तर त्यांनी पण नाश्ता केला. तर इथे माझ्या नवऱ्याने चिकन आणून दिलेलं आहे मला आणि इथं मी आज करणार आहे चिकनची भाजी. मॉर्निंगमध्ये चिकनची भाजी करणार आहे. रात्री जो मसाला वगैरे असतो ते आम्हाला जमत नाही, म्हणून मी सकाळी चिकन वगैरे बनवणार आहे. आणि बाजूलाच मी भात टाकून घेतलेला आहे, भात पण होत आहे आणि त्याच्याचबरोबर मी मशीनमध्ये कपडे पण लावलेले आहे. कपडे लावल्याच्यानंतर मस्त जे मिक्सर होता माझा तो खराब झाला होता इडलीच्या बॅटरमुळे, तर तो मस्तपैकी पुसून घेत आहे. त्यानंतर आले मी माझ्या बेडरूममध्ये. तिथे मी ब्लँकेट वगैरेच्या घड्या केल्या आणि त्यानंतर माझी बेडशीट अरेंज केली. सो मंडळी, आता माझा जो व्हिडिओ वगैरे येणार आहे ते 1 मिनिटाच्या आतमध्येच येणार आहे, कारण की मी 2 दिवस झाले सलग व्हिडिओ टाकत आहे, तर त्याला चांगला व्ह्यूज जात नाही आहे, चांगला रिस्पॉन्स मिळत नाही आहे. जेणेकरून व्ह्यूज वगैरे चांगले जातील म्हणून 1 मिनिटाच्या आतमध्येच मी व्हिडिओ टाकणार आहे. इथे माझं पुरे कामं वगैरे झालेली आहे आणि आंघोळ पण झालेली आहे. आता मी भाजी वगैरे चिकनची माझ्या नवऱ्याच्या टिफिनमध्ये भरत आहे. तर माझ्या आज नवऱ्याला मी टिफिन द्यायला जाणार आहे. ते तिथून जेवून आम्ही हॉस्पिटलला जाणार आहोत. हॉस्पिटलला गेल्याच्यानंतर मी माझ्या जेठाला पण भेटायला जाणार आहे. तर माझ्या जेठाला भेटून झाल्यानंतर ते माझे जेठ बोलले का इथंच जेवण वगैरे करून जा तुम्ही. तर परत मी घरी आले. घरी आल्याच्यानंतर मी पाणी वगैरे भरलं आणि माझ्या हस्बंड आणि आम्ही त्यांच्या घरी परत जेवण्यासाठी जात आहोत. त्यांच्या घरी माझ्या मुलांना पण घेऊन गेलेली आहे मी. माझी मुलं पण क्लास वगैरे झाली होती त्यांची, तर ते पण आले आमच्यासोबत. आणि त्यांच्या घरी गेल्यावर मी चिकनची भाजी बनवत आहे. माझ्या जेठची फरमाईश होती का तू चिकनची भाजी कर म्हणून, तर मी त्यांच्या घरी चिकनची भाजी केली. आणि बाहेर आमची चिल्लर पार्टी मस्तपैकी मजा मस्ती करत होती, तर तिथे पण आम्ही एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही पूजाच्या घरी गेलो. गणेश काकांनी बोलवलं म्हणून पूजाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. ॲक्च्युली पूजाचा बड्डे 2 दिवस अगोदरच होता, पण तिच्या नवऱ्याला सुट्टी नव्हती म्हणून 2 दिवसाच्या नंतर तिचा बड्डे सेलिब्रेट करत आहेत. आणि इथे माझी फॅमिलीला सर्व जेवण वगैरे करायला बसले आहेत. आम्ही जेवण वगैरे केलं, गप्पा गोष्टी केल्या. इथे माझ्या जेवणाची तारीफ होत आहे का खूप छान भाजी बनवली आहे म्हणून. आणि मस्तपैकी सर्वांनी जेवण वगैरे केलेलं आहे माझ्या हस्बंडनी. आणि सर्वांनी जेवण करून आम्ही मस्तपैकी पूजाच्या घरी गेलेलो आहे परत तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. तर तिच्याच बाजूला मी बसलेली होती. ती मला बोलली बाजूला बस म्हणून बाजूला बसली होती मी. आणि इथे तिचा केक कटिंग होत आहे. केक कटिंग झाल्यावर तिच्या हस्बंडने तिला केक भरवलेला आहे आणि त्यानंतर तिच्या भावानी विक्कीच्या बायकोनी त्या पूजाला केक भरवलेला आहे आणि तिच्या तोंडाला पण थोडा लावलेला आहे. सो त्यानंतर माझी बारी, तर मी पण तिला केक भरवला आणि तिने माझ्या तोंडाला लावला. त्याच्यानंतर मी पण काही सोडलं नाही, मी पण लावला. त्यानंतर आमच्या अर्चनाची बारी आणि हे बघा दोघंजणं मस्तपैकी हाय करत आहे. आणि सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि ही बघा आमची बड्डे गर्ल कशी चुडेल दिसत आहे.